मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संपतराव मानसीला म्हणतात, अख्ख्या गावाला पेढे वाटायचे, कारण मी आज देवी आईसमोर शपथ घेतली आहे की माझ्या मुलीचं लग्न हे खानदानी घरातच होणार. मग आता मानसी म्हणते, प्लीज बाबा, एवढा राग चांगला नाही आहे तुमच्या शरीरासाठी. त्यावेळी आता तुला काय वाटतं, तुझ्या बापाचं म्हणणं चुकीचं वाटतं का, असं संपतराव विचारतात. मग आता मानसी म्हणते, नाही, आपण अगोदर देवी आईकडे प्रार्थना केली, आता सर्वांना प्रसाद वाटूयात, असं म्हणून ती आता सर्वांना प्रसाद वाटते. त्यानंतर दुसरीकडे तेजस हा त्याच्या मित्राला कॉल करतो आणि म्हणतो, संपतराव सनस एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि भरपूर पैसा, रोकडमध्ये त्याने गाडी घेतली ना, आता 2 लाख रुपये कसे काढतो ना ते बघस तू. त्याला फक्त गावात मान हवाय रे. मी आता बघ तू काय काय करतो ते, असं म्हणून तो आता फोन ठेवतो. त्यानंतर 4 व्हीलर गाडीमधून एक आता मुलगा तेथे येतो. तर आता नवीन हिरोची एंट्री त्यामध्ये झालेली असते. आता तो नेमका मंदिराजवळच येतो. एका बाजूने मानसी उभी असते तर दुसऱ्या बाजूने तेजस उभा असतो. त्यावेळी आता मुलाला गाडी नेमकी कुठे आता पार्किंग करावी हे समजत नाही, म्हणून मानसी आणि तेजस हे दोघेही त्यालाच सांगत असतात. पण त्या मुलाचं सगळं लक्ष हे मानसीकडे असतं. त्यानंतर तो आरशातून तिच्याकडे पाहतच राहतो. नंतर आता त्याची गाडी पार्क झाल्यानंतर तो तिला थम्सअप करतो. तेव्हा तेजसला वाटतं की त्याने मलाच थम्सअप केलं आहे, म्हणून तो देखील त्याला थम्सअप करतो. आता तो लगेच मंदिरात जायला निघतो आणि म्हणतो, देवा, हे बघ, आज जी मुलगी मी बघायला आलो आहे ना, ती मला पटू देत, मग आमच्यामध्ये प्रेम जडू देत, असं म्हणून तो देवी आईकडे तसं साकडं घालत असतो. त्याचवेळी आता मानसी तेथे जाते, त्याच्या पाठीवर थाप मारते. तर आता तो मुलगा तिच्याकडे पाहतच राहतो. त्याला समजत नाही नक्की ही कोण आहे. मग आता ती त्याला प्रसाद देते. तेव्हा आता तो लगेच प्रसाद घेतो. मानसी म्हणते, हॅलो, अगोदर देवी आईचं दर्शन घ्या आणि मगच तुम्ही प्रसाद घ्या. तेव्हा ठीक आहे असं तो म्हणतो आणि मग त्यानंतर तो तिच्याकडे पाहतच राहतो. मानसी ज्या दिशेने जाते ना, तिच्यावरून त्याची नजर हटत सुद्धा नाही. मग आता तेथे एक लहान मुलगा येतो. तेव्हा आता तो मुलगा म्हणतो, ओ काका, ऐका ना, मला घंटा वाजवायची, त्यामुळे माझा हात पुरत नाही, तुम्ही मला वर उचलता का. तेव्हा तो मुलगा आता लगेच त्या लहान मुलाला उचलून घेतो. तेव्हा त्यानंतर त्या लहान मुलाला लगेच तो मुलगा विचारतो की या मुलीचं नाव काय आहे, त्या पिवळ्या ड्रेसवाल्या. तेव्हा तो म्हणतो, आमची मनू दिदी आहे, सनसांची मुलगी आहे ती. तेव्हा आता तो मुलगा म्हणतो, सनसांची म्हणजे मी याच मुलीला पाहायला आलो की काय. त्याचा आता गैरसमज होतो आणि मानसीकडे पुन्हा एकदा पाहू लागतो. इकडे आता संपतरावांना फोन येतो की अहो, इथे कुणीतरी इन्कम टॅक्सचे ऑफिसर आले आहेत आणि वीटभट्टी चालवायची नाही असं म्हणतायत. तेव्हा संपतराव म्हणतात, काय म्हणालात. अहो, असं कसं होऊ शकतं, मी लगेच तिकडे येतो, असं म्हणून ते लगेच वीटभट्टीकडे जायला निघतात. तर आता दुसरीकडे जो मुलगा आता सनसांच्या मुलीला पाहायला आलेला असतो, तो नेमका मानसीचाच पाठलाग करत करत आता तिच्या पाठीमागे चाललेला असतो. त्यावेळी आता मानसीच्या मैत्रिणीसुद्धा तिच्याबरोबर असतात. तेव्हा त्या म्हणतात, इंटर्नशिपबद्दल विचारलं का गं मानसी. मग आता मानसी म्हणते, नाही. मग आता निधी लगेच विचारू लागते, कसली इंटर्नशिप. तेव्हा आता इंटर्नशिप नाही गं, ऑपॉर्च्युनिटीबद्दल बोलतीये, कारण आजकाल खूप स्थळं येत आहेत ना मानसीला, म्हणून आता काहीतरी चांगला मुलगा शोधायलाच हवा ना मानसीसाठी. आता बाबा काय म्हणाले, तेव्हा निधीला त्या वेड्यातच काढतात. मग आता हे सगळं बोलणं तो मुलगा ऐकतो आणि म्हणतो की मीच तुम्हाला पाहायला येणार आहे. आता देवाकडे प्रार्थना करतो, मला तर ह्या आवडल्या आहेत, परंतु यांनाही मी आवडू दे देवा. तेव्हा आता मानसी आणि तिच्या मैत्रिणी निधी ह्या सगळ्याजणी तेथून जातात. आता त्याचं लक्ष नसताना त्या नक्की मुली कुठे गेल्या आहेत हे त्याला समजत सुद्धा नाही. काही वेळातच तो आता रस्ता क्रॉस करत असतो, समोर चिखल असतो. तेवढ्यातच अण्णाची गाडी समोर येते, तर त्या मुलाचं लक्ष नसतं. तो मुलगा आता गाडीच्या धडकेने खाली पडतो. त्यावेळी त्यातून मनस्वी, त्याचबरोबर अण्णाची बायको आणि आई देखील उतरतात. सॉरी सॉरी पाहुणं, असं म्हणतात. मग आता सॉरी, माझं चुकलं, माझं लक्ष नव्हतं, असं आता तो मुलगा म्हणतो. अण्णा म्हणतो, असं कसं. अहो, तुम्ही आमच्या गावात आला आहात, पाहुणे आहात आमचे. हो, तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना. आता त्या मुलाची सर्व कपडे ही चिखलाने भरलेली असतात. त्यावेळी आता मनस्वी म्हणते, एक काम करा, तुम्हाला काम आहे ना, मग तुम्ही आमच्या घरी चला, फ्रेश व्हा आणि तुम्ही तुमच्या कामाला जा. तेव्हा अण्णा म्हणतो, पाहिलं ना, आमचं घर एकदम खानदानी आहे हा, आणि गावात आलेल्या पाहुण्यांचं आम्ही नेहमी स्वागतच करतो. तेव्हा मनस्वी आणि तो मुलगा हे दोघेही
आता चालतच घराच्या दिशेने निघतात, तर अण्णा, त्याची बायको आणि आई हे तिघेही गाडीतून जातात. त्यानंतर संपतराव आता त्यांच्या वीटभट्टीवर येतात, तेव्हा सर्व कामगारांनी आता काम करण्याचं सोडून दिलेलं असतं. तर आता जो कॅशियर असतो तो आता एका रिंगणातच उभा असतो. तेव्हा संपत म्हणतो, काय रे असा का उभा राहिलास ठोंब्यासारखा तू? मग आता तो म्हणतो, बघा ना आतमध्ये कोण आलंय आणि त्यांनी इथे रिंगणच केलंय, याच्या बाहेर एंट्री केली तर मग तुमच्याकडे बघून घेईल असं म्हणाला. आता संपतराव लगेच देवाच्या पाया पडतात आणि म्हणतात, कोण आहे माझ्या वीटभट्टीवर येऊन एवढा माज दाखवतो, असं म्हणून ते आता लगेच आतमध्ये जायला निघतात. तेथे गेल्यानंतर ऑफिसमध्ये तेजस एकदम सुटाबुटात त्याचबरोबर आयडी हातात घेऊन बसलेला असतो आणि डोळ्यावर गॉगल देखील चढवलेला असतो. अगदी ऑफिसर सारखा रुबाबात तो तेथे बसलेला असतो. ते पाहून आता संपतराव म्हणतात, कोण रे तू, माझ्या अशा टेबलवर पाय ठेवून बसला? मग आता संपतराव पाय खाली घ्यायला सांगतात, तेव्हा मी पाय घेणार नाही खाली असं तेजस म्हणतो. माझ्या ऑफिसमध्ये येऊन तर दादागिरी करतो, मी माझ्या माणसांना लगेच कॉल करतो असं म्हणून आता संपतराव लगेच त्यांच्या माणसांना कॉल करणार असतात. तेव्हा आता तेजस लगेच उठतो आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की कॉल करायचा नाही, मी आहे इन्कम टॅक्स ऑफिसर तेजस प्रभू. तेव्हा आता इन्कम टॅक्सचं नाव घेतल्यावर तुम्ही इथे का आलात? मग मी खूप इनामदारीने धंदा करतो आणि गाडीचे पैसेसुद्धा घेत नाही, मी खूप प्रामाणिकपणे काम करतो आणि सर्वांचे व्यवहार अगदी चोख करता. तेजस म्हणतो, हो तुम्ही रोखीने व्यवहार करता आणि त्याची नोंद सरकारकडे नसते, हे पहा तुम्ही घराची डागडुजी नुसती केली तर 5 लाख रुपये गेले, त्याचबरोबर तुमच्या मुलीला रोकडमध्ये 30 लाख रुपयाची गाडी घेऊन दिली, असे खूप खर्च आहेत तुमचे, मंदिरासाठी तुम्ही 10 लाखाच्या विटा दिल्यात, बरोबर? मग आता हो मी माझ्या कष्टाने करतोय हे सगळं काही, मी कोणाचे पैसे लुबाडत वगैरे नाही, प्रामाणिक माणूस आहे मी, असं संपतराव म्हणत असतात आणि स्वतःची बाजू मांडतात. पण आता तेजस म्हणतो, हे पहा तुम्ही टॅक्स वाचवण्यासाठी हे सगळं काही करत आहात मला माहीत आहे, परंतु आता मी जेव्हा सरकारकडे ही नोंद देईन ना तेव्हा तुमच्या अख्खी घराची झडती घेतली जाईल, त्याचबरोबर तुमचा अख्खा वीट कारखाना बंद केला जाईल. संपतराव जरा घाबरतात. ते म्हणतात की आपण इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जाऊयात आणि जो काही दंड असेल तो भरूयात. मग आता तेजस म्हणतो की हा काही सेटलमेंट करायला तयार होत नाही, काय करावं बरं असा तो विचारच करत असतो. तर दुसरीकडे आता तो मुलगा घरी आलेला असतो. मग आता आमच्या इथलं ऊन पाहिलं ना किती कडक आहे, तुमचे कपडे वाळले सुद्धा, आमच्या गावचं पाणीच आहे तसं आणि ऊनसुद्धा असं अण्णा आता म्हणत असतो. तेवढ्यातच मनस्वी ही तेथे आता चहा घेऊन येते आणि लाजतच त्याला चहा देते, जणू काय तिलाच तो पाहायला आलेला असतो. काही वेळानंतर आता अण्णा विचारतो, तुम्ही कोणत्या गावची, तुम्ही काय करता? मग आता मी मोठा बिझनेसमॅन आहे असं आता तो मुलगा म्हणतो. त्यावेळी तुमचं लग्न झालं की नाही असं आजी विचारते. तो मुलगा म्हणतो, मी मुलगी शोधायला आलो आहे. मग आता तुम्हाला कशी मुलगी हवी आहे आजी विचारते. त्यावेळी गावाकडची सुंदर मुलगी हवी आहे असं तो मुलगा म्हणतो. त्याला लगेच मानसी आठवते. मग आता मनस्वी जी असते ती लाजतच आता त्या मुलाकडे पाहते आणि तो मुलगा कशा प्रकारे मला मंदिरात धडकला होता हे सगळं काही तिला आठवत असतं. त्यानंतर आता तो मुलगा म्हणतो, बरं मी जाऊ का, मला काम आहे खूप, मी मुलगी पाहण्यासाठी आलोय आणि मला मुलगी पसंत आहे असं म्हणून पुन्हा एकदा त्याला मानसी आठवते. त्यावेळी आता मनस्वीला वाटतं की याने मलाच पसंत केलं आहे, म्हणून ती आता त्याच्याकडे पाहतच राहते. तर तो सर्वांचा निरोप घेऊन आता जायला निघतो. इकडे आता संपतराव तेजसला विचारतात, साहेब हे पहा मी काहीही करायला तयार आहे, फक्त हा गुंता कसा सोडवायचा ना हे सांगा. मग आता तुमचे जे काही शेअर्स आहे ना ते तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये गुंतवावे लागतील, मग तुम्हाला परतावा देखील चांगला मिळेल. तेव्हा संपतराव म्हणतात, हे पहा माझ्या डोसक्यात काही हे घुसत नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही जरा डिटेलमध्ये सांगा. दुसरीकडे मानसीच्या मैत्रिणी या मानसीला म्हणत असतात की तुला आत्ताच्या आत्ता तुझ्या बाबांना विचारायचं आहे की नाही इंटर्नशिपबद्दल. तेव्हा आता ती म्हणते की हो विचारते मी, मगाशी बाबा खूपच रागात होते ना म्हणून मी काही म्हणत नाही. तिची मैत्रीण म्हणते, अगं पण असं कुठे असतं का, बाबांनी तुझं लग्न ठरवायचं, त्याचबरोबर तू एवढी मुंबई बोर्डामध्ये पहिली आली आहे तरी तुला काहीच विचारून ते करत नाहीत. त्यावेळी मानसी म्हणते, तसं नाही ग, माझे बाबा खूप चांगले आहेत, त्यांचा राग ना आता निवळला असेल, मी त्यांना कॉल करते हां, असं म्हणून ती आता लगेच संपतरावांना कॉल करते. इकडे आता संपतराव हे कॉल रिसीव्ह करणार असतात. तर तेजस म्हणतो, सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी तुमची उगीच चौकशी होईल, त्यामुळे प्लीज तुम्ही कॉल आता रिसीव्ह
रिसीव करायचा नाही असं म्हणून तो त्याच्या ताब्यात फोन घेतो. आता 3-4 वेळा ती कॉल करते, परंतु तरीही ते कॉल रिसीव करायला तयार नसतात. त्यामुळे इकडे मानसी खूपच घाबरते. मग आता ती तिच्या मैत्रिणींना म्हणते, समोर गेल्यावर उजव्या हाताला माझं घर आहे, तिथे तुम्ही जा हां, मी जरा भट्टीवर जाऊन येते असं म्हणून ती लगेच तिकडे जायला निघते. दुसरीकडे आता तुमच्या नोटांची टेस्ट करावी लागेल असं आता तेजस म्हणतो. तेव्हा आता ठीक आहे, पण माझे सर्व व्यवहार हे नंदू पाहतो, नंदूला मी बोलवू का असं म्हणून आता संपतराव लगेच नंदूला बोलवून देखील घेतात. तर इकडे आता मानसी ही भट्टीवर आलेली असते आणि सगळीकडे पाहते तर सर्व कामगार काम न करता तसेच बसून असतात. त्यामुळे ती म्हणते, हे काय चाललंय यांचं आज. आता तेजस म्हणतो, मी ह्या काही नोटा घेतो आणि तिकडे चाचणीसाठी देतो, चालेल ना. संपतराव म्हणतात हो. मग आता तो काही पैसे आता त्याच्याकडे स्वतःजवळ ठेवतो. मग आता नंदू म्हणतो, साहेब ते पैसे द्या की. मग आता संपतराव म्हणतात, जाऊ द्यात, राहू दे ते पैसे, कारण साहेबांना काहीच विचारायचं नाही, चालेल ना. मग आता नंदू ठीक आहे असं म्हणतो. तेवढ्यातच आता मानसी तेथे येते आणि विचारते, बाबा. आता संपतराव जरा घाबरतातच. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये तेजस हा घरी जातो तेव्हा 30 दिवसाच्या आत मी तुमचे पैसे पुन्हा देऊन टाकणार असं तो आता गायत्रीला म्हणतो. तेव्हा गायत्रीला शॉकच बसतो. दुसरीकडे आता तो मुलगा मानसीचा हात मागण्यासाठी घरी येतो. तेव्हा मी मानसीचा बाप आहे असं आता संपतराव म्हणतात. इकडे आता 10,000 रुपये लगेच गायत्रीच्या हातात टेकवत, हा पहिला हप्ता आहे असं म्हणून तेजस आता चांगली गायत्रीची खोड मोडतो. तेव्हा गायत्री त्याच्याकडे पाहतच राहते. तर आता दुसरीकडे मानसीचा हात मागण्यासाठी तो मुलगा तिथे आलेला असतो आणि तो म्हणतो की मला तुमची मुलगी पसंत आहे. तेव्हा मानसीला धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.